नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत। सर्व प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमधून घेण्यात आलेले आहेत आणि मोस्ट आयएमपी प्रश्न असणार आहेत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। प्रश्न पहिला आहे बघा, मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग डॅश डॅश हा असतो। कोणता असतो? उत्तर येत असतील तर कमेंट करायचे आहेत। तर बघा, दिलेल्या पर्यायांपैकी प्रमस्तिष्क पर्याय क्रमांक सी प्रमस्तिष्क हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। याला सेरेब्रम किंवा सेरेब्रुम आणि मोठा मेंदू असं देखील म्हटलं जातं। तर हा सर्वात मोठा भाग असतो मानवी मेंदूचा। याने जवळपास 80% भाग मेंदूचा व्यापलेला असतो किंवा वजनाच्या 80% वजन हे प्रमस्तिष्क याचं असतं। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता? कोणता आहे मित्रांनो? निळा देवमासा किंवा ब्लू व्हेल। निळा देवमासा पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार आहे। याला ब्लू व्हेल म्हटलं जातं। याची लांबी बघा साधारणतः 25 ते 30 मीटर। ठीक आहे, 25 ते 30 मीटर एवढी लांबी असते। वजन 150 ते 180 टन पर्यंत असू शकते। ठीक आहे, 180 टन पर्यंत असू शकते वजन। आणि याच्या हृदयाचं वजन, फक्त हृदयाचं वजन मित्रांनो 600 किलो असतं। वेल किंवा निळा देवमासा याच्या हृदयाचं वजन जवळपास एका कार एवढं असतं, 600 किलो। ठीक आहे, 600 किलो। या ठिकाणी जिराफ आहे बघा, जिराफ हा सध्याच्या घडीला पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी म्हणून गणला जातो। या ठिकाणी उंट देखील आहे। उंटाला वाळवंटातील जहाज म्हटलं जातं। पोलीस भरतीत प्रश्न विचारलेला आहे, वाळवंटातील जहाज कोणाला म्हटलं जातं? उंट या प्राण्याला म्हटलं जातं। त्यानंतर प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? कोणत्या साली झालेली आहे? 1857ला। पर्याय क्रमांक ए 1857ला मुंबई या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे। भारतातील सर्वात पहिले विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ किंवा सर्वात जुने विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचे स्थान पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये आहे? या पर्यायांपैकी बघा, वाई पर्याय क्रमांक बी वाई या वाईचे स्थान बघा पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये आहे। वाई हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो? कोणत्या? कॅल्शियम। पर्याय क्रमांक ए कॅल्शियम हे योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही? कोणती भाषा आहे? गुजराती। पर्याय क्रमांक डी गुजराती ही भारतातील सध्याच्या घडीची अभिजात भाषा नाही। बाकी संस्कृत, तमिळ, कन्नड या ज्या भाषा आहेत त्यांना बघा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। भारत सरकारने संविधानाच्या अनुच्छेद 344(1) आणि 351 नुसार काही भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिलेला आहे। कलम विचारले जाऊ शकतात 344(1) आणि 351। ठीक आहे। या ठिकाणी सध्या भारतात एकूण 11 अभिजात भाषा आहेत। हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। 11 महत्त्वाच्या अभिजात भाषा आहेत। ठीक आहे। 3 ऑक्टोबर 2024ला मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। सध्या 11 भाषा झालेल्या आहेत। सर्वात आधी किंवा सर्वात पहिली अभिजात भाषा कोणती विचारलं तर तमिळ। ठीक आहे। तमिळ ही भारतातील सर्वात पहिली अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा आहे। 2004 मध्ये मिळालेला आहे। ठीक आहे। 2004 मध्ये तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। त्यानंतर दुसरी आहे संस्कृत, 2005 मध्ये मिळालेला आहे। ठीक आहे। आपल्या मराठी भाषेला मिळालेला आहे 2024 मध्ये। त्यानंतर प्रश्न आहे, ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोणत्या राज्याची आहे? मिझोरम। पर्याय क्रमांक सी मिझोरमची राजधानी ऐजवाल। या ठिकाणी मणिपूरची राजधानी विचारली तर इम्फाळ, मेघालयची राजधानी विचारली तर शिलाँग, नागालँडची विचारली तर कोहिमा। त्यानंतर बऱ्याच वेळेला रिपीट झालेला प्रश्न, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? खूप वेळा विचारला हा प्रश्न। तर रायगड। पर्याय क्रमांक डी रायगड योग्य उत्तर असणार आहे। रायगडमध्ये कस्तुरी मांजर आढळून येते। मित्रांनो,
कस्तुरी मांजर बघा, या मांजराच्या शरीरातून येणाऱ्या स्त्रावाला कस्तुरी म्हणतात. ठीक आहे, एक मांजर हे एक प्रकारचा स्त्राव सोडत असते, त्याला कस्तुरी म्हटलं जातं आणि याचा वापर प्राचीन काळापासून अत्तर व औषध बनवण्यासाठी केला जात आहे. हे कस्तुरी मांजर विशेषतः फक्त रात्री सक्रिय असते, म्हणजे ते फक्त रात्रीच दिसून येते, दिवसा त्याचा वावर खूपच कमी असतो. ठीक आहे, तर रायगड जिल्ह्यामध्ये आढळून येतं हे मांजर महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन कोणते? तर दगडी कोळसा. पर्याय क्रमांक बी दगडी कोळसा योग्य उत्तर असणार आहे. वर्धा नदीच्या विचारलेले, तर वर्धा नदीचा उगम बघा मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेत होतो. ठीक आहे, ही नदी पुढे जाऊन वैनगंगा नदीला मिळते. वर्धा वैनगंगाला मिळते आणि तिथून पुढचा प्रवाह प्राणहिता नदी म्हणून ओळखला जातो. हा प्रश्न विचारलेला आहे. प्राणहिता ही नदी कोणत्या नद्यांच्या संगमाने तयार झाली आहे? तर वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या संगमाने प्राणहिता ही नदी तयार झालेली आहे. पुढे प्राणहिता ही नदी जाऊन गोदावरी नदीला मिळते. ओके, तर वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन दगडी कोळसा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसलेले आहे? कोणते आहे? सोलापूर. पर्याय क्रमांक बी सोलापूर. आता NH-65 हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर पुणे मच्छलीपट्टणम. महाराष्ट्रातील पुणे, आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम या दोन शहरांदरम्यान आहे NH-65. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, हायवेवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषण दरम्यान कोणता वायू शोषला जातो? कोणता शोषला जातो? कार्बन डायऑक्साईड. पर्याय क्रमांक बी कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि ऑक्सिजन सोडला जातो. याच्यावर एक प्रश्न विचारला होता, वनस्पती आपले अन्न कशाद्वारे तयार करतात? तर बघा प्रकाश संश्लेषण याद ठेवायचं आहे, याद्वारे वनस्पती आपले अन्न तयार करत असतात. त्यानंतर प्रश्न आहे, बिमस्टेक या संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अफगाणिस्तान. ठीक आहे, बिमस्टेक या संस्थेत अफगाणिस्तानचा समावेश नाही, बाकी इतर देशांचा समावेश आहे. आणि त्यासहित बघा एकूण 7 सदस्य आहेत. या 3 देशांव्यतिरिक्त आणखी 4 मिळून असे 7 सदस्य आहेत. त्यामध्ये पूर्ण भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, थायलंड. ठीक आहे, भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, थायलंड असे 7 देश आहेत बिमस्टेक या संस्थेमध्ये. या संस्थेची स्थापना झाली होती 1997 मध्ये. 1997 मध्ये स्थापना झाली होती. मुख्यालय आहे बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी. ठीक आहे, बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी मुख्यालय आहे. फुल फॉर्म जर विचारला तर बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हणतात? हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. कोयना उत्तर आहे. कोयना या जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हटलं जातं. कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदीवर आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. या धरणाच्या जलाशयाला शिवसागर असं म्हटलं जातं, शिवसागर. ठीक आहे, या ठिकाणी जायकवाडी दुसरा महत्त्वाचा प्रकल्प बघा, तर हा देखील महत्त्वाचा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, गोदावरी नदीवर आहे. जलाशयाला नाथसागर म्हटलं जातं. आणि याच्यावर एक प्रश्न अलीकडे विचारला जातो, तो म्हणजे या धरणाच्या परिसरामध्ये कोणतं उद्यान बनवण्यात आलेलं आहे? तर संत ज्ञानेश्वर उद्यान बनवलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला? तर यांनी घडवून आणला होता 1864 मध्ये. पर्याय क्रमांक सी 1864 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? हा प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे. 1873 मध्ये स्थापना केली. त्यांचे ग्रंथ विचारले जातात, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, हे 3 लक्षात ठेवायचे आहेत, खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. जन्म विचारला जातो 11 एप्रिल 1827. ठीक आहे, 11 एप्रिल 1827ला त्यांचा जन्म झाला पुण्यामध्ये, पण त्यांचं मूळ गाव आहे साताऱ्यातील कटगुण. ठीक आहे, मूळ गाव विचारलेलं आहे परीक्षेत, कटगुण सातारा जिल्ह्यात आहे. त्यांचं मूळ आडनाव विचारलं जातं तर गोऱ्हे. ठीक आहे, फुले नसून गोरे हे त्यांचं मूळ आडनाव आहे.
पहिली शाळा त्यांनी कुठे सुरू केली असा प्रश्न विचारला जातो, तर पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वांना माहीत असेल, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. सर्वात कमी जर विचारलं तर लातूरमध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. त्यानंतर प्रश्न आहे, प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा काय होते? तर तापमान वाढते. कार्बन डायऑक्साईड वाढण्याचे प्रमुख जे काही हे आहेत परिणाम ते बघा, ग्लोबल वॉर्मिंग किंवा तापमान वाढ. ठीक आहे, हा एकदम महत्त्वाचा परिणाम आहे CO2 वाढण्यामुळे. अशा प्रकारे आपण 16 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत, ज्यामधून आपण 30 ते 40 प्रश्न या ठिकाणी आपण तुमचे कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.